पण चालू या बारीक आणि आडवीच धार काढायला गेली. अशी वरकती तिला आता माझ्या पाया मुश्किल येत होती. दूध प्यायचंय होय का? होय दूध प्यायचंय वय चल प्यायचंय का? तिची मजा बघितली का? ती माग चिडते दूध मला जायचं काम. कुठं जायचंय तुम्हाला? कुठं जायचं? कामाव कामाला आपल्यात कोण हाय का? हाय हे केलं पाहिजे की हाय डबा बांधायचे आमच्या दिवशी. हाय हे केले डबा बांधायचं झाले बंद पण भाकरी पोटाला मिळाला नाही लवकर. हो का आत्या? तुम्हाला माहिती गावात नाही हो अजून बाकी नाही काय होय गरारी. आता पोरं तर गेली तिकडली तिकडे शाळेत. मग आता पोरांच्या नादाने मिळतं तर नाही. आवाज नेहरू जायची शाळेत डबा करायचा चुलीला पत्रा दिलाय. आज चतुर्थी थम सोनू तुला ठेवायचंय तुझी मला हात धुवायचाय. हात खराब आहे माझा मला थोडं पाणी द्यावं होते ह्याच्यात जार भरून आणायच्या. बाहेर पाऊस चालू आहे. आज काय उठल्यापासून सुरू केले पावसाला. आज नाही सांगितलंय रे. आणि मी तर शाम ठेवलंय वाटा सारवायला. या होय फरसा नाही ह्याचा असंच ठेवते तू डोबळा पाडू. सकाळपासून पावसाला काय झालंय काहीच कळा नाही. किती वाजलेत आता पार. कपडे ही धुवून वाळू घातली आणि मोटर चालू झाली. लाईट आली या. स्वयंपाकाचं काम चाललंय. पाणी गेलं तर वर खाली. कढीपत्ता इतका फुलला असलं पाणी मिळलं त्याला की काय विचारायलाच नको. सरपान पण आणून ठेवलं हो का बाहेरच्या चुलीला मस्तपैकी. कवळा मोठा. आणि कपडे धुतली. भाजी शिजायला घालायचं काम चालू आहे. आत्याचं ज्ञानेश्वरीला शाळेत जायचंय. या पावसाने बाहेरची कामं सगळी पटापटा उरकली म्हणजे बरे. सकाळ सकाळ बापूचं चाललं होतं वाढू कालवा जेवायचा स्वयंपाक करा ह्या चिकचिकीने त्यांनी भूक लागल्यागत होती ना. सकाळपासून म्हणजे रातच्या धरूनच आमच्या इकडं पाऊस आहे. बारीक येतंय रिमझिम. कोण बोलतंय रस्त्याला एवढ्या मोठ्याने काय जाऊन. खोलीचं काम करून घ्यायचं राहिलंय सगळंच राहिलंय. आता हे एवढं झाडून काढते. लय लिंबोळ्या पडल्यात थोड्याशा. आणि आज चतुर्थी पण आहे. खिचडी हिन करावं लागेल का सगळं फुलं वाया चालले ते एवढं आहे झाडून काढते. आता थोड्याशा राहिल्यात ह्या लिंबाच्या लिंबोळ्या वाटाही झालाय. हे राहिलं होतं झाडायचं पण म्हणलं आधी कपडे टाकायचं पिळून सुकत्यात ना कपडे. पाऊस झिमझिम चालू आहे तरी मोटर चालू केली वाटतं आमच्या आबांनी. पाणी लावलं असून तिकडं वरच्या रानात विहिरीत. घरात काय चाललंय बघूया. मका लागली वाढायला. मकावरती गवताचं औषध मारायचं या. कधी मारतात बापू काय जाऊन माहित नाही काय. भाजी खिचडीला ठेवलं का? हो करायचा आहे शाबू पण. सरपणाचा ढीग घरात पण लावला बाहेर लावला. शेंगदाणं एका साईडला ठेव. हा मिरची ही बारीक करायला. शाळेचं उरकलं वय. कणिक ही मळी भाजी शिजायला घालायचं काम चाललंय सकाळपासून. पाऊस येतोय त्यामुळे वातावरण किती वाजल्यात काय कसं काय कळा नाही. बापू गेले जेर आणाय दूध घालाय. गोळी संपली या गोळीचे पोतं आणायचे आता कवा आणतात तिला उशीर झालाय. सरपणाचा ढीग लावलाय. लागतोय की नाही काय करते नेमकं तू जपकी का तशी करते येड्यागत वालाय वय. आमच्या ज्ञानेश्वरीला हा ड्रेस आहे शाळेचा तुम्ही बघितला. हा असा ड्रेस आहे. चुलीला पोत्याराही सकाळी दिलाय. बघितलं की सकाळ धरणं बापूचा किती कालवा चालला होता. बघितला की त्यांनी कालवा जेवायचा आणि स्वयंपाक करीना तुम्ही काय उग हा. बापूला भूक लागून बापू मागा धरणं किती कालवा करून गेलं. इतक्या लवकर जेवतात का? पण बापूला भूक लागली होती ना.
राडा झालाय सगळा. चला हा दुधाचं पातेलं वही भरून ठेवलंय. काय म्हणताय? सकाळनं फारसा सांडला केलं. काय चाललं होतं काय माहिती. तर असो सगळ्यांना गुड मॉर्निंग. वारं सुटलंय, झिमझिम पाऊस येतोय. चल बाया पाणी गेलं असून खाली जायचं चुलीतच सगळं.